नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? लखपती बिटिया योजना कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली योजना आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लखपती बिटिया योजना नावाची स्कीम या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 या इंडेक्समध्ये या निर्देशांकमध्ये भारताचे स्थान कितवे आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपल्या प्यारा भारताचं या ठिकाणी 75वे स्थान आहे. कितवं? 75वे. निर्देशांक कोणता आहे? हेनली पासपोर्ट निर्देशांक. याच्यामध्ये 1 नंबरला कोणता आहे देश? तर सिंगापूर. 2 नंबरला 2 देश आहेत, जपान आणि साऊथ कोरिया. बरोबर, लक्षात घ्या. सिंगापूरला या ठिकाणी 192 देशाच्या अंतर्गत व्हिसा फ्री डेस्टिनेशन्स असणार आहेत. जपानला 187 तर साऊथ कोरियाला सुद्धा 187. भारताचा या ठिकाणी 2026 मध्ये रँक 75वा आहे. तर 56 वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सला व्हिसा फ्री या ठिकाणी प्रवेश असणार आहे भारताचे जे काही पासपोर्ट आहेत त्याच्यावरती. क्लिअर? तर या ठिकाणी हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये आपल्या भारताचं स्थान आहे 75वे. पहिलाच प्रश्न आहे निर्देशांक बद्दल. तर बाकीचे जे काही वेगवेगळे प्रकाशित झालेले निर्देशांक आहेत, इंडेक्स आहेत, त्याच्यामध्ये भारताची जी काही कामगिरी आहे, भारताचं जे काही स्थान आहे त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये 15वा, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 23वा, आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये 6वा, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये 128वा, ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा, ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये 45वा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये 4था, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक मध्ये 91 आणि नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये 45वा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. पंतप्रधान कार्यालय साऊथ ब्लॉक वरून कोणत्या नवीन कॉम्प्लेक्समध्ये हलविण्यात आलेले आहे? कोणतं? पंतप्रधान कार्यालय साऊथ ब्लॉकमध्ये ऑलरेडी होतं, त्या ठिकाणावरून कोणत्या नवीन कॉम्प्लेक्समध्ये ते या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, सेवा तीर्थ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे बदलण्याचं किंवा हे हलविण्याचं कारण काय आहे? तर लिहून घ्या. 1947 पासून साऊथ ब्लॉकमधून चालणारे कार्यालय आता आधुनिक सुविधांनी सज्ज अशा नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले आहे, ज्याचे उद्देश प्रशासकीय कामामध्ये सुलभता आणणे या उद्देशाने हे करण्यात आलेलं आहे. आणि जी काही ओल्ड या ठिकाणी इमारत होती, जुनी इमारत होती, त्या साऊथ ब्लॉकचे रूपांतर आता एका राष्ट्रीय संग्रहालयामध्ये युगीन भारत संग्रहालय असं त्याचं नामकरण करण्यात आलं. त्या ठिकाणी त्याचं संग्रहालयामध्ये या ठिकाणी रूपांतरित करण्यात येणार आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी, सेवा तीर्थ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या राज्याने जमिनीच्या नोंदींवर QR कोड लागू करण्याची घोषणा केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा राज्याने जमिनीच्या नोंदींवर QR कोड लागू करण्याची घोषणा केलेली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. या उपक्रमाचा उद्देश राज्यभरामध्ये पारदर्शकता वाढवणे, फसवणूक रोखणे आणि मालमत्ता व्यवहार सुलभ करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि दुसरा अजून एक पॉइंट लिहून घ्या. जसं ओडिसा राज्याने जमिनीच्या नोंदीवर QR कोड लागू करण्याची घोषणा केली, अशाच प्रकारे महाराष्ट्र राज्याने देखील या ठिकाणी जमिनीच्या नोंदी, 7/12 उतारा आणि मालमत्ता कार्डांवर QR कोड लागू करण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे. या डिजिटल सुविधेमुळे दोन्ही राज्यातील जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करणे सोपे होईल, बनावट कागदपत्रे कमी होतील आणि जमिनीशी संबंधित व्यवहार अधिक सुरक्षित होतील. या सर्व उद्देशाने या ठिकाणी जे काही जमिनीच्या नोंदी आहेत त्याच्यावरती QR कोड लागू करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? ओडिसा. ओडिसा बद्दल लगेच आपण चर्चा करूया. स्थापना झाली ओडिसाची 1 एप्रिल 1936 ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी
राज्यपाल आहेत हरी बाबू कंभपती, राजधानी आहे भुवनेश्वर. या ठिकाणी 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे नवीन व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए जुआन अँटोनियो समरन्स, सरपंच नाही बरोबर, जुआन अँटोनियो समरन्स असं त्यांचं नाव आहे. व्हाईस प्रेसिडेंट बनलेले आहेत आयओसीचे. आयओसी म्हणजे काय? इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, त्याचे ते उपाध्यक्ष बनले आहेत. आणि पर्याय क्रमांक बी मध्ये एक नाव आहे हिस्ट्री कोवेंट्री. हे कोण आहेत? हे अध्यक्ष आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे. दोन्हीही प्रश्न आहेत नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण लगेच चर्चा करूया. लिहून घ्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार. एमपीएससीचे नवीन सचिव बनलेत महेंद्र हरपाळकर. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक बनलेत राकेश अग्रवाल. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक बनलेत श्रीकुमार जी पिल्लई. बीआरओचे 29वे महासंचालक बनलेत हरपाल सिंग. अणु ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष बनलेत के बालसुब्रमण्यम. सीआरपीएफचे नवीन डीआयजी बनलेत रवी शंकर छबी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत हिस्ट्री कोवेंट्री. आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे उपाध्यक्ष बनलेत जुआन अँटोनियो समरन्स असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. सागरी संशोधन आणि नील अर्थव्यवस्था उपक्रमांना बळकटी देण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने कोणत्या केंद्रशासित प्रदेशासोबत सामंजस्य करार केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुदुचेरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशासोबत सामंजस्य करार केलेला आहे. कोणी? तर सागरी संशोधन आणि नील अर्थव्यवस्था उपक्रमांना बळकटी देण्यासाठी अर्थ सायन्स मिनिस्ट्रीने बरोबर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने या ठिकाणी याच्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सराव मिलन 2026 कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सराव मिलन 2026 हा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पर्टिक्युलरली आंध्र प्रदेशमध्ये कोठे असं विचारलं तर विशाखापट्टणम या ठिकाणी आंध्र प्रदेश, ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1953 ला झाली. मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर. राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वेंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. पॉइंट लिहून घ्या. सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न. दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो किंवा केव्हा साजरा करत असतो? तर दरवर्षी पर्याय क्रमांक बी 15 फेब्रुवारीला आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस. 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस. 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस. 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस. 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एनजीओ दिवस. आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 8. बांगलादेश या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनरल इलेक्शन्समध्ये कोणत्या राजकीय पक्षाला बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए बीएनपी बरोबर. तर बीएनपी या पक्षाला या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला जर असं विचारलं हा जो काही पक्ष आहे विजयी पक्ष बीएनपी याचा फुल फॉर्म काय? बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी बरोबर. बहुमत 300 पैकी 209 जागा यांनी जिंकले
ठेवलेले आहेत. निकालानुसार 151चा जो काही या ठिकाणी आकडा होता त्याला या ठिकाणी काय होतं, मेजॉरिटी होती, बरोबर. तो सुद्धा यांनी सरपास केलेला आहे. नेते कोण आहेत मग BNPचे? तारिक रहमान हेच या ठिकाणी पंतप्रधान पदाची या ठिकाणी शपथ घेणार आहेत. आणि विरोधी पक्ष म्हणून जमात ए इस्लामी पक्षाने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी स्थान मिळवलेलं आहे. त्या पक्षाला या ठिकाणी 77 जागा मिळालेल्या आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या 212 या ठिकाणी 209 नाही 212 जागा मिळालेल्या आहेत BNPला. ठीक आहे, पार्श्वभूमी काय आहे एक लक्षात ठेवा. 2024 मधील विद्यार्थी आंदोलनानंतर ही पहिलीच निवडणूक झालेली होती. या विजयामुळे 20 वर्षानंतर BNP बांगलादेशामध्ये पुन्हा सत्तेवरती आलेली आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेल्या कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये केलेले आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आसाम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे ब्रह्मपुत्रा नदीवरती बांधलेल्या कुमार भास्कर वर्मा सेतू या ठिकाणचं. वैशिष्ट्य काय आहे तर यामुळे गुवाहाटी ते उत्तर गुवाहाटी याचा जो काही प्रवासाचा वेळ आहे तो लक्षणीयरित्या कमी होणार आहे. या पुलाचं नाव काय आहे? कुमार भास्कर वर्मा सेतू. प्रमुख वैशिष्ट्य अजून काय आहे तर 2.86 किलोमीटर लांबीचा हा ब्रिज आहे. 6 लेनचा प्रिस्टेस्ड कॉन्क्रीट पूल आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर कोणत्या राज्याच्या अंतर्गत आहे तर आसाम राज्याच्या अंतर्गत. कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? ब्रह्मपुत्रा नदीवर. नाव काय आहे? कुमार भास्कर वर्मा सेतू. लांबी किती आहे? 2.86 किलोमीटर, बरोबर. या ठिकाणी आसाममध्ये हे आहे. आसाम ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. राजधानी आहे दिसपूर. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना, देहिंगपटाई आणि 2 महत्त्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न क्रमांक 10. गुजरात सरकारने गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, उदय कोटक, बरोबर. उदय कोटक कोण होते किंवा कोण आहेत मला फक्त कमेंट करून सांगायचं आहे. तर गुजरात सरकारने गिफ्ट सिटीचे नवीन चेअरमॅन म्हणून उदय कोटक यांची नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. ईशान्येकडील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधा ELF म्हणजेच काय? इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी. या फॅसिलिटीचे उद्घाटन कोणत्या राज्यातील मोरन या पर्टिक्युलर ठिकाणी करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक B, परत एकदा आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. राष्ट्रीय महामार्ग 37 वरील मोरन बायपासवर स्थित असलेल्या 4.2 किलोमीटर लांबीचा हा भाग भारतीय हवाई दलाच्या लढाऊ कारवाया आणि नागरी आपत्कालीन वापरासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे. याच्यातून 3-4 पॉईंट्स मिळू शकतात. जसं की ELF फुल फॉर्म काय? इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी. कुठे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं तर ईशान्येकडील पहिल्या या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचं उद्घाटन आसाम राज्यातील मोरन या ठिकाणी करण्यात आलं. राष्ट्रीय महामार्ग किती आहे तर 37. कोणत्या बायपासवर? मोरन बायपासवर. किती किलोमीटर लांबीचा? 4.2 किलोमीटर लांबीचा, बरोबर. आणि कशासाठी कोणासाठी हे आहे तर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ कारवाया आणि नागरी आपत्कालीन वापरासाठी याचा या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे. शेवटचा प्रश्न. अलीकडेच चर्चेमध्ये असलेला इडुक्की जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक A, केरळ राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. कोणत्या? केरळ राज्याच्या अंतर्गत. 2 पॉईंट लिहून घ्या. केरळच्या इडुक्की जिल्ह्यामध्ये पेरियार नदीवर इडुक्की जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाची स्थापित क्षमता म्हणजेच काय? इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी 780 मेगावॉट आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न लिहून घ्या. भारताचा 92 क्रमांकाचा जो काही बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे तो कोण बनलेला आहे? त्यांचं नाव काय आहे? S, रोहित कृष्ण, इलामपर्ती AR, राहुल VS की आर्यन वार्ष्णेय असं त्यांचं नाव आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी
डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस. 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस. आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर.